ऐक, परमेश्वराने तुला पाठविले नाही, परमेश्वरने तुला काही पाठवले नाही, तू या लोकांस लबाडीवर भरोसा ठेवावयास लावी, लबाडीवर भरोसा ठेवायला लावलेस. याकरिता परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठापासून काढून टाकीन, मी तुला भूपृष्ठापासून काढून टाकीन. तू परमेश्वराच्या विरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून यावर्षी तू खरोखर मरशील, जगणार नाहीस. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देवा. परमेश्वरचं प्रकटीकरण येते, परमेश्वरच्या योजना आहेत. ही भविष्यवाणी परमेश्वराची आहे. दृष्टांत, दर्शन, स्वप्न, रहस्य, प्रकटीकरण. यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 15 ते 17 मध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. परंतु त्याची जर 28व्या क्रमांकाची जर हेडलाईन जर तुम्ही आणि मी पाहिली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, स्पष्टपणे रित्या लिहिलेलं आहे, हनन्याचे खोटे भविष्य, फॉल्स टीचर, फॉल्स प्रॉफिट. आपल्या चिंतन मनन अध्ययनाचा विषयच आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी. भविष्यवाणी आली का तिथं भविष्यवक्ते आले, म्हणजे पाळक, पास्टर, याजक, रेव्हरंड, बिशप, गुरुजी हे आलेच. हे काही सुटणार नाही. तर 28वा अध्याय क्रमांक वचन क्रमांक 15 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिले, मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला. एक संदेष्टा दुसऱ्या संदेशाला बोलत आहे, एक याजक दुसऱ्या याजकाला सांगत आहे, एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाला सांगत आहे, एक पास्टर दुसऱ्या पास्टरला सांगत आहे, एक बिलीवर्स दुसऱ्या बिलीवर्सला सांगत आहे, एक देवाचा सत्य सेवक दुसऱ्या सेवकाला सांगत आहे, एक परमेश्वरावर आत्म्याने आणि खरेपणाने भाव ठेवणारा, परमेश्वराच्या सत्यामध्ये जीवन समर्पित करणारा, वचनावर त्याचं जीवन आधारित असणारा दुसऱ्या व्यक्तीला सांगत आहे. केवळ यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला एवढा पुरतो मर्यादित नाही. अनेकांना वाटतंय पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, यिर्मयाच्या संदेष्टामध्ये लिहिलंय, 28व्या अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये लिहिलंय, यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला. मग आमचा त्याच्यात रोल काय? अहो, हे सगळं उत्पत्ती ते प्रकटीकरण आम्ही पाळतो, वाचतो, मनन, चिंतन, अध्ययन सगळ्या गोष्टी याच्यातून करतो. मग याचा आणि आमचा संबंध काय? धडा आम्ही जुन्या काळातले नाही तर नव्या काळातले नाहीत, आम्ही येशू ख्रिस्ताच्या काळातले नाहीत. मग काय? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेखा, सद्बोध, दोष, चुका, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावा. तुम्हाला आणि मला जर देवाचं चांगल्या प्रकारचं भक्त बनायचं असेल, तुम्हाला आणि मला देवाचा चांगला लेकरू बनायचं असेल, तुम्हाला आणि मला सार्वकालिक वचनाचं वाटेकरी व्हायचं असेल, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचं असेल, तुम्हाला आणि मला परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल, इथली आणि तिथली, तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या सार्वकालिक वचनामध्ये जर जायचं असेल तर प्रत्येक शास्त्रलेख हा तुमच्या आणि माझ्यासाठी, सुधारणुकीसाठी, शिक्षणासाठी, अध्ययनासाठी, पवित्रतेसाठी, सत्यतेसाठी आणि देवाच्या अधिकच चांगला प्रकारचा देवाचा सेवक, देवाचा विश्वासणारे लेकरू बनावा यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून अनेक वेळेस असं घडते की आम्ही अशा प्रकारचा शास्त्रभाग ज्यावेळेस वाचनात येतो किंवा चिंतन मनन अध्ययनाला घेतल्या जातो, किंबहुना देवाचा आत्मा या वचनावर विश्लेषण करायला सुरुवात करतो, किंबहुना परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचं रहस्य, परमेश्वराचा पूर्वसंकेत, परमेश्वराच्या मनुष्याबद्दलच्या काय योजना आहेत या विषयावर ज्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये आम्ही चिंतन मनन अध्ययन करतो त्यावेळेस अशा प्रकारचा ज्यावेळेस शास्त्रलेख परमेश्वर आम्हाला आमच्या सुधारणुकीसाठी, आमच्या चुकीसाठी, आमच्या खोटेपणासाठी, आमच्या नामदारीपणासाठी, आमचा सर्व प्रकारच्या परमेश्वराच्या विरोधात जीवन जगणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शनास्तव, उत्तेजनास्तव, पश्चातापास्तव, नवीकरणास्तव जर या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला जर शिकवत आहेत, आम्ही का शिकू नये? अनेक लोक म्हणतात हे लय अवघड आहे, तुमच्याकडे काय मी अवघडच शिक्षण कसं? अहो परमेश्वरच अवघड आहे, सोपा नाही तो.
तो बाजारचा भाजीपाला नाही, त्याला आत्मसात करण्यासाठी त्याचे वचन आम्हाला आतमध्ये घ्यावं लागतील. जितक्या जितक्या दैवाच्या सेवकाच्या आतमध्ये दैवाचं अभिवचन आहे, जितके जितके बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील जे विश्वास ठेवून जीवन जगत आहे, त्यांच्या जीवनामध्ये वचनाचं कार्य आहे, कृती आहे, आचरण आहे, पवित्रता आहे, शुद्धता आहे, सत्यता आहे. त्या सर्वांसाठी अधिक आणि अधिक पवित्रतेकडे घेऊन जाणारं देवाचं वचन आहे. आणि सध्याच्या काळात याची गरज आहे. मिरेकल तर होतच राहतात, चमत्कार तर होतच राहतात, चिन्ह तर होतच राहतात, नामधारीपणा चालूच आहे. काही पिढ्या आल्या, काही पिढ्या गेल्या, नामधारीपणात काय बदल झाला नाही. उलट नामधारीपणा तर इतका खचून वाढला. लोक छाती ठोक सांगतात, माझा आजोबा, त्याचा आजोबा, त्याचा खापर पांजा, आणखीन कोण कोण, ते सगळे म्हणतात आमचे हेच होते. वचन होतं का? वचन या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगते. या ठिकाणी इर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणत आहे, एक संदेष्टा दुसऱ्या संदेष्टाला सांगत आहे. म्हणजे याचा अर्थ एकाला कुणाला तरी डोळस आहे, एकाला डोळे आहेत, एक आंधळा आहे, एक धडसा, एक लंगडा आहे, एक चांगला आहे, एक पेरलेस झालेला आहे आणि एक धडधाकट आहे. एक जाहीरची सांगतो, कारण बायबलच आम्हाला सांगतो ना व्याकरणामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही. हे दोघं गटरीत पडतील, खाचीत पडतील. त्याच्यासाठी एखाद्या आंधळ्याला जर रस्ता पार करून द्यायचा असेल तर ज्याच्या बोटाला धरले त्याला अंड्यासारखे मोठमोठाले डोळे पाहिजेत, भिंगाच्या काचा का असणार. येस, वर भावल्याचा नसावा तो, नाही तर वर बघत बसून खाली ठोकर खाईन एखाद्याला. म्हणजे एक संदेष्टा कोणीतरी आहे की तो देवापासून आहे. एक संदेष्टा असा आहे, तो प्रॉफेट आहे, जो भविष्यवक्ता आहे, आणि तो इर्मया संदेष्टा आहे. दुसरा आहे हनन्या संदेष्टा, तो पण संदेष्टाचे जोगी का. अवतांत्रिक मांत्रिक आमच्यामध्ये काय फरक? जर आमच्यामध्ये जर परमेश्वरचे गुण नाहीत, तोही भविष्यवाणी सांगतो, हेही भविष्यवाणी सांगतात, तोही चमत्कार करतो, हाही चमत्कार करतो. आम्ही पाहतो की मोशेच्या वेळेस मोशेने परमेश्वरापासून अनेक चिन्हांनी चमत्कार केले. जसा मोशे आणि चिन्हांनी चमत्कार करायला सुरुवात करायचा, तसाच फारो राजाचे जादूगार आणि तांत्रिक मांत्रिक देखील तसाच चमत्कार करायला सुरुवात करायची. फरक काय राहायचा? चमत्कार चमत्कार व्हायचा, पण एवढा एका परमेश्वराकडून होणारा जो चमत्कार होता तो फारो राजाचे जे जादूगार होते किंवा तांत्रिक मांत्रिक जे होते, त्यांनी जो केला ना हे गिळून टाकायचे. फारो राजाच्या परमेश्वराचा सेवक मोशे यांनी एक साप बनवला, आणि मग जादूगारांनी काय केला, फारो राजाच्या जादूगारांनी आणि तांत्रिक मांत्रिकांनी त्यांनी एक साप बनवला. आणि मग असं झालं की मग मोशेने बनवलेला सापाने त्या सापाला खाऊन टाकलं, मारून टाकलं, त्याला गायबच करून टाकलं. हे फरक आहे. पण याचा अर्थ काय माहिती का? दोघं चिन्ह चमत्कार करतात. मग ओरिजिनल चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर कशापासून चमत्कार करतो? वचनाच्या अनुसार होणारा जीवनामधला चमत्कार हा सर्वात मोठा चमत्कार आहे. ना की आमचा शारीरिक आणि दिसणारा, ना की आमच्या दैहिक गोष्टीमध्ये आम्हाला उद्रेक आणि आनंद आणि हर्ष आणि उल्हास आणि सुख आणि विलास देणारा. त्यापेक्षा वचना कर्वे जर आमचं अंतकरण बदललं, वचना कर्वे जर आमचं हृदय बदललं, वचना कर्वे जर आमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सुव्यवस्थित नियोजन आणि नवजीवन जर मिळालं तर तो सगळ्यात मोठं चिन्ह आणि चमत्कार समजायचं. ताप आला परत येतो, खोकला आला परत येतो, सर्दी झाली पुढच्या वर्षी परत येते, हे चालूच राहतं. परंतु मन काय एकदा कठीण झालं आणि मन काय एकदा त्या दुष्टाच्या ताब्यात सापडलं तर पुन्हा नवीकरण होणं शक्य नाही. कुणाचं? नवीन लोकांचं नवीकरण 100% होणार. परंतु क्रांतिकाराच्या पुस्तकामध्ये आम्ही जर पाहिलं, प्रेषित पौल साहेब पत्रामध्ये लिहितात, ज्यांनी कुणी पवित्र आत्म्याच्या दानाची रुची घेतली, जे पवित्र वचनाचे वाटेकरी झाले, ज्यांनी सेवकपण केलं किंवा ज्यांनी देवाचा पुत्र म्हणण्याचा अधिकार मिळवला, किंबहुना जे परमेश्वरामध्ये आहेत, आत्मिक आहेत,
त्यांचं जर पतन झालं, ते जर पडले, ते जर बॅक गेले, ते जर अशुद्ध झाले, ते जर दुष्ट झाले, ते जर प्रभूच्या क्रोधाच्या लाईनला जर आले, तर त्यांचं पुन्हा नवीकरण होणं अशक्य आहे. परमेश्वर म्हणतो, परमेश्वरला तर काही अशक्य नाहीये, पण तोच परमेश्वर म्हणतोय अशक्य आहे. कारण हे वारंवार परमेश्वराच्या पुत्राला स्वीकारतात लाभासाठी, वारंवार आरोग्यासाठी, वारंवार एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, आणि त्यानंतर पुन्हा एक वार परमेश्वराची आठवण देखील काढत नाही. खोट्या संदेष्टांनो, खोट्या भविष्यवक्त्यांनो सावधान. परमेश्वर इर्मियाच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 15 मध्ये लिहित आहे एक संदेष्टा. मग इर्मिया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, हनन्या आता हे ऐक. तो म्हटलं, आता मी सविस्तर वाचतोय, तुम्ही सविस्तर ऐका. मग इर्मिया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, हनन्या आता हे ऐक. ऐका म्हणलं नाही बरं का. आता वचनाचं ट्रान्सफर बघा. आता हे भरमिष्ट झालेला आवाजावर घालण्यात काही अर्थ नाहीये. मग तो किती मोठा बेलिस्टर असू, सर्वसाधारण बिलीवर जर असेल आणि तो देवाचं वचन जर पाळीत असेल तर त्याला सल्यूट. पण असे नुसते येड्याचं गबाळ्याचं सोन घेऊन लोकाला लुटणारी, खाली पडून वारच्याचा जीव घेणारी, यांना आवाजावं नाही. इथंच नाही, मग इथं नाही म्हटल्यानंतर मी पण नाही देणार. पण तो साधा बिलीवस असला ना, जमिनीवर लोटांगून घेऊन त्याला आदर देईल. मग इर्मिया संदेष्टा हनन्या संदेष्टाला म्हणाला, काय म्हणाला, हनन्या आता ऐक. आता हे ऐक, परमेश्वरने तुला पाठवलं नाही. फॉल्स टीचर्स, फॉल्स प्रोफेट, फॉल्स प्रीचर, गलत डॉक्टरीन, संस्थेचा गलत उपयोग करणारे, सेवकाईपणाचा गलत उपयोग करणारे, देवाच्या लोकांना सुज्ञानाकडे नेण्याच्या ऐवजी जगातल्या ज्ञानाकडे घेऊन जाणारे, परमेश्वराच्या राज्यात घेऊन जाण्याच्या ऐवजी जगातल्या खेळीकुशलीमध्ये घेऊन जाणारे, त्यांना मोठमोठाले स्वप्न दाखवणाऱ्या प्रॉफिटांनो, मोठमोठाल्या याजकांनो, मोठमोठाल्या टीमांनो, आज परमेश्वर तुमचं पितळ उघडं पाडत आहे. इर्मियाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 15च्या सेकंड लाईनला तो म्हणत आहे, हनन्या आता ऐक, परमेश्वराने तुला पाठवले नाही. अरे तुला कॉलिंग केली नाही, तुला बोलवलं नाही, तुला पाठवलं नाही, तुला पाचारण केलं नाही, आचरणाचा तर विषयच नाही. अरे मग तू हे का करतो? असे अनेक आहेत की परमेश्वराचं कॉलिंग त्यांना नाही. मी एक पोस्टर पाहिलं होतं, कुणाला दीक्षा घेण्याची इच्छा असल्यास त्यांनी संपर्क साधावा. इच्छा असल्यास परमेश्वराची इच्छेचं काही घेणं देणं नाही, त्याच्या क्वालिटीचं काही घेणं देणं नाही. तो दारूचे ड्रम इकितोय का, गांजा इकितोय का, लोकांना लुटितोय का, व्यभिचार करतोय का, काय करतो, काही घेणं देणं नाही. कुणाची इच्छा असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क करावा, तुमची दीक्षा करण्यात येईल. आहे का थोडं? आहे गेलं ना, आता मसनात जायची टाइम झाला ना. काय पाचारण आहे म्हणून बायबल सांगतंय, यांना मी बोलवलं नाहीये, यांना मनुष्याने बोलवलं, यांना संस्थेने बोलवलं, यांना मिनिस्ट्रीने बोलवलं, यांना ग्रुपनी बोलवलं, यांना लोकांनी बोलवलं, यांना परमेश्वराने बोलवलेलं नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलो, त्या सल्यूट आहे त्या सेवकांना ज्यांना परमेश्वराने बोलवलेलं आहे. आणि त्यातला छाती ठोकपणे मी सांगन, मला परमेश्वराने बोलवले, तुम्हाला परमेश्वराने बोलवले. जर तुमच्यामध्ये सत्य असेल तर, जर तुमच्यामध्ये सत्य आहे तर तुम्हाला आणि मला परमेश्वराने बोलवलेलं आहे. परंतु या ठिकाणी आता दोन संदेश आहेत. एक परमेश्वरापासून निर्माण झालेला, ज्याने परमेश्वराने बोलवलं होतं इर्मियाला, आणि दुसरा हनन्या. तो हनन्याला ओरिजिनल सेवक डुप्लिकेट सेवकाला म्हणत आहे, हनन्या आता हे ऐक, परमेश्वराने तुला पाठवलं नाही. तू काही लुडबुड करू नकोस, तू काही डोकं चालू नकोस. तू या लोकास लबाडीवर भरोसा ठेवायस लावले. अरे तुला जर परमेश्वरने पहिला पाठवलं असतं तर परमेश्वराला लबाडीचा वीट आहे, आणि जर परमेश्वराला लबाडीचा वीट आहे तर तुला कुणी अधिकार दिला की माझ्या लोकांना लबाडी करायला शिकवायचं? तुला कुणी अधिकार दिला की तू याजक असून लबाडपणाने वागतोस? दिस इज प्रॉफेसाय फ्रॉम
परमेश्वर, गॉड, पिता, यहोवा, राफा, इरे, येशू, जे काही म्हणतात ही भविष्यवाणी त्याची आहे, ही संकल्पना त्याची आहे, हे दर्शन त्याचं आहे, हे रहस्य त्याचं आहे, हा दृष्टांत त्याचा आहे, हे स्वप्न त्याचं आहे, हे रेव्हल्युशन त्याचं आहे. तो स्वतः म्हणत आहे, अरे तुला मी बोलवलंच नाही तरी तू लोकांमध्ये ढवळाढवळ का करतोस, तरी तू लोकांस लबाडीवर भरोसा ठेवायला का लावतो. लोक जर तुला लबाड दिसते तर तिथंच तू ताडण कर, तिथंच तू त्यांना सांग का हे परमेश्वरापासून नाही, हे परमेश्वराला आवडत नाही आणि मला हे आवडत नाही. पण तो कस काय म्हणशील मला नाही आवडत. तो जर का म्हणला या जग मला पण नाही आवडत, तो म्हणशील गेट आउट तू चल. आमच्या मंडळीत पालखीपणा नाही करायचं, तो तुला दानपत्र बंद, दशमोन बंद, देणगी बंद, सगळंच बंद तुझं चल. मग हे कशाला काय म्हणते तुम्ही लबाड वागा, झबाड वागा, काय वागायचं ते वागा, है की नाही. मग हे हनन्याची सेवा अशीच होती ना, हनन्या संदेष्टा प्रॉफिट, फॉल्स प्रॉफिट. आणि आता सध्याच्या प्रॉफिटचं काय, आता लय नावाजलेले आहेत ना प्रॉफिट इनिशियल लावलेले बरेच, प्रॉफिट इनिशियल लावलेले बरेच आहेत. त्यांना हेच आहे ना, लोक एवढं सगळं कुठाने करून तिथे जाते, तर हा त्यांच्यावर हात ठेवून म्हणतो की येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तुला आशिषित करणारी, पापाचा पश्चाताप नाही, अंतःकरण स्वच्छ नाही, नीटनेटकं नाही, हे बदललं नाही, ते बदललं नाही. या ठिकाणी देव प्रकट करतो. कदाचित तो मला देखील प्रकट करेल, तुम्हाला देखील प्रकट करेल, तो संपूर्ण जगाला प्रकट करेल, सोडणार नाही. परमेश्वर हे पाहत असतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये जर चांगलपणा असेल तर परमेश्वर तुमच्या आणि माझी वाहवा देखील करतो. परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये जर कुठली कमी घटी जर असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील वचनाच्या माध्यमातून बदलण्याची संधी देतो. आणि हे वचन बदलणारे आहे, अंतःकरण छेदून फेदून जाणारे, आमचं पाप दाखवणारे. रडलं पाहिजे, अंतःकरणात कळवळा फुटला पाहिजे. माझ्या इतक्या दिवसाचा धार्मिकतेचा आम्ही आढावा घेतला पाहिजे, त्याची एखादी लिस्ट काढली पाहिजे. मी धार्मिक झाल्यापासून किती चांगले धार्मिक काम केले, किती देवाचं वचन माझ्यामध्ये आहे, किती वचनाप्रमाणे मी आचरण करण्याचा प्रयत्न केला, किती प्रकारचे पाप सोडून देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, नीतिमान एक देखील नाही, ओके आमेन. परंतु याचा अर्थ असा नाही की अनितिमान बनणं, पापी बनणं, दुष्ट बनणं, लबाड बनणं, ढोंगी बनणं, नामधारी बनणं, हे तर याचा अर्थ असा नाही ना. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर आम्हाला संधी देत आहे. आणि म्हणून तो पुढे लिहित आहे, पुढे तो म्हणत आहे, ह्या करिता आता ऐक, एक तर परमेश्वरने तुला पाठवलं नाही, दुसरी गोष्ट पाठवलेलं नसताना तू आला उपट सुब्या काम करायला, आयतं खायला. कुणीतरी सांगितलं असं पाळक झालेलं शास्ती कायम बिर्याणी खायला, कायम बिर्याणी खायला. हो, मिरची चटणी भेटतच नाही. पाळक साहेब या ना, पाळक साहेब बसा ना, खुर्चीवर बसा, नाही इथं बसा. वरून ताट भरून मटणाच्या बोट्याचं ताट, वरून ते झाल्यानंतर रसा, वरून त्यांनी हळूच म्हणायचं आमच्या घरच्यांना खूप आवडतं. मग लगेच डबा प्लास्टिकच्या पेपर, ते होतंय कुठे तर दारात गेल्यावर परत पाईक साहेब नाही पाईक साहेबांनी काहीच नाही म्हणायचं, असे थोडी सुद्धा नाही म्हणत सुद्धा नाही, पण नको म्हणतच नाही. तर कमीत कमी जर एकदा तर म्हणा नको, बळच दिलं तर घ्यावं तुम्ही, काही अडचण नाही, पण एकदा सुद्धा नको म्हणतच नाही. तीनदा त्या उंबऱ्यावरच उभा राहते. उंबऱ्यातून निघले का दारातल्या फरशीला, दारातल्या फरशीतून निघले का गेट जवळ, गेट जवळ निवतीवर निघले नाही अकाउंट नाही दिसत बद येण्याचा, मग गाडीवर बसते. गाडीवर बसले मग हाणावं ना की पटक्यात, तिथंच खटफुट 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 करते, गाडीच लवकर चालू होत नाही. त्यांचे सगळं क्लिअर असतं, गाडी आपली स्टार्ट होती, पण हे दानपत्र दिलेलं नसतं. मग हळूच परत गाडीवरून उतरायचं खाली, परत गेट पर्यंत यायचं. हा तर मी असं झालं तसं झालं, पुन्हा इकडे आलो तर मी येत जाईल, काळजी करू नका, मी तुमच्यासाठी प्रार्थनेत आठवतो. त्याच्या डोक्यात एकच भोंगा का बाबा एवढं सगळं गबाळ मिळालंय, मस्त झालंय, मान सन्मान आदर मिळाला, बिर्याणी मिळाली, पार्सल मिळाले, आता फक्त पेट्रोलचे पैसे राहिलेत. म्हणून बाकीचे काही लोक धंदा करण्यासाठी, पोट भरण्यासाठी
अहो फुटाणे का, शेंगदाणे का, मिरच्या का, लसूण का, बिगारी काम करा, काय करायचं ते करा, पण कुणी बोट लावलं नाही पाहिजे तर सेवा करा. आणि जर समजा परमेश्वरने तुम्हाला पाचरणच केलंय, तुम्हाला निवडलंय, तुम्हाला जर प्रमुख पदी जर बसवलंय आणि परमेश्वर जर सर्व प्रकारचे आशीर्वाद जर तुम्हाला देतच आहे, दान, दशमांश, देणगी, अर्पण, एकमेकाच्या भेटी, तर त्या स्वीकारा तुम्ही. त्याच्यात काही वावगं नाही, ती काही तुमची चूक नाही, तो तुमचा अपराध नाही, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला परमेश्वराने दिलाय. पण तो नीटनेटका सांभाळा ना. मग तुम्ही त्याच्यावर लई उड्या मारायला गेले आहे की नाही. देव देतो कशासाठी, लोक देतात कशासाठी, मंडळी देते कशासाठी, पगार मिळतो कशासाठी, हे देतात सोडून आणि ते दुसरं चलत त्यांचं. हे एक खोटे संदेश ते. मग तिथं समजत परमेश्वरने बोलवलेलं आहे का नाही. मग अशा प्रकारे काय झालेलं आहे की एक ओरिजिनल देवापासून आलेला प्रोफेट संदेशता इर्मया आणि एक डुप्लिकेट मनाने झालेला तयार हनन्या संदेशता, तो पण संदेशता. तो काय म्हणला, मी काही कमी नाही, आय एम प्रोफेट, यू आर प्रोफेट तर आय एम आय प्रोफेट, तू पास्टर तर मी पास्टर, तू रेव्हरंड तर मी रेव्हरंड, तू बिशप तर मी बिशप, तू कोऑर्डिनेटर मी कोऑर्डिनेटर, तू आर्च बिशप तर मी आर्च बिशप, तू पोप तर मी पण पोप बनवतो. जे होईल ते. पण परमेश्वरापासून काही कुणी बनत नाही. आज अनेक लोक मनानेच बनतात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, परमेश्वराचं पाचरण खूप महत्वाचं. आणि परमेश्वराने जर आम्हाला पाठवलं तर त्याची प्रभू खूप इर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 15 आणि त्याच्या सेकंड लाईनला तो सांगत आहे की लबाड करणार नाही. हे लोक कुठल्याच गोष्टीत लबाडी करणार नाही, कुठलीही असो, लबाडी त्यांच्या जवळ सापडणारच नाही. परंतु काही गोष्टीसाठी लोक लबाडी करतात याची काही गॅरंटी वॉरंटीच नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चुकतात. पुढे तो 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितोय, ह्या करिता परमेश्वर असे म्हणतो. हे सगळं परमेश्वरचं म्हणणं आहे, फक्त माझ्या जुबानी आणि माझ्या आवाजात तुम्हाला सांगतोय. आपला याच्यात काही रोल नाही. तर परत म्हणता नाही पळक साहेब आम्हाला ठोकेतात काय तुम्ही. नाही, आपण देवाच्या सेवकाला अजिबात नाही काय करतो. देवाच्या सेवक येते जो के काय नाही, त्यांचे आपलं काहीच नाही. परमेश्वरचं असं म्हणणं आहे. परमेश्वर म्हणतो फक्त आवाज माझा आहे, शब्दरचना मला दिली आणि गावरान भाषामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मला मिळाले. आणि म्हणून मी त्या मार्गदर्शनामध्ये कधी दिवसादिवस करत नाही. जसं आलं तसंच देऊन टाकेल, माल मसाला काही लावत नाही. ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. या भूतलावर तुझा भार झालेला आहे. या भूतलावर आता तुझा भार झालाय, वज झाले. आता तुझा भार काढावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये आपल्या शिष्यासमेत एका ठिकाणी जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली आणि त्याने लांबून पाहिलं की अंजिराचं डबडबलेलं झाड त्यांनी पाहिलं आणि त्याला वाटलं की इतकं बहरलेलं आणि डबदार झाड दिसत आहे आणि जाऊन त्याच्या जवळ काहीतरी अंजीर खावं म्हणून त्या अपेक्षेने त्या ठिकाणी गेला. झाड तर एकदम टोलेचं, झाडाचा रुबाब लय वेगळा, झाड असं पसरलेलं होतं, दाट एकदम हिरवेगार पण फांद्याच फांद्या आणि मस्त पैकी मोठी जागा आणून बसलेलं. पण तो फळाचाच पत्त्या नाही. प्रभू म्हणला, आता तुला या पुढे फळच नाही येऊ, फळच नाही येऊ, तुला वळून जाऊ दे. तिकडून येताना दुसऱ्या दिवशी येताना ते शिष्याने पाहिलं, प्रभूजी तुम्ही म्हटले होते राव याला फळ नाही येऊ, हे झाड गेले कामातून. हे झाड भूपृष्ठावरून कामातूनच जाणार. हे खोट्या भविष्यवक्त्यांनो, खोट्या प्रॉफिट लोकांनो, आतापर्यंत जे काही तुम्ही काही केलंय ना, तुमचा जाळण धूर संगच होणार आहे असं परमेश्वरचं म्हणणं आहे. आणि तुमचा जाळ आणि धूर संगच होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर कृपया परमेश्वराकडे वळा. लबाड्या सोडून द्या, खोट्या भविष्यवाण्या सोडून द्या. काय मिळतं बरं तुम्हाला खोट्या भविष्यवाणी करून? सरळ सरळ देवाचं वचन सांगून प्रार्थना करून आमेन म्हणून निघाला. मग भविष्यवाणी सांगितली म्हणजे तुमची काही लई ग्रेड वाढते का? काय होतं काही बरं नेमकं? म्हणजे तुम्ही तुमचा दिखावीपणा करता हेच ना. मला असं नाही म्हणायचं की देवाने तुम्हाला प्रकटीकरण दिलं ते तुम्ही लोकांना सांगू नका. देवाने जर दिलं असेल तर 100% सांगा. मग त्या टायमिंगला तुम्हाला कोणी बंदूक जरी लावली ना तरी तुम्ही सांगा, भलं मरण आलं तरी चालेल, पण ते सांगाच. पण मनाने काही करू नका. या मनाने केल्यामुळे अनेक लोकांचा सत्यानाश झाला. अनेक लोक ख्रिस्तापासून दुरावले. याचं कारण काय? हे तर आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला जातो ना तर लोक सांगतात, अहो पाळक साहेब प्रार्थनेला यायला काय नको, आम्ही पूर्वीचं खूप धार्मिक होतो पण आम्हाला मधल्या खूप फटका बसला हो. अहो लय लॉस घातलं होते, आमचं लय लुटून घेऊन गेला हो. आम्हीच दाखवलं त्यांनी, आम्हाला गाजर दाखवलं, गाजर.
मग आम्ही बसलो ना आशेवर आणि काय सांगायचं, अहो लय भरभराट होती आमची, पार चकना चूर झाला बा, पार शापित झालो. आणि काय करता ख्रिस्ताकडे येऊन, म्हणजे बोलणे कुणाला येत, म्हणजे दुसरे दाढीवालेच पकडी देत ना, दुसरं कोण पकडणार. तर या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगताय, परमेश्वर असं म्हणणं आहे, परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन, तुला या भूपृष्ठावर ठेवणार नाही. तू लय खराबी केलीस, तू लय जागा ठेवलीस, तुला तर फळ नाही तर नाही आलं, पण तुझ्या सावली खाली जेवढं पीक लागायचं ना, जेवढे लोक येतात ना परिवर्तनासाठी, त्यांचं तर पण काय व्हायना. मग तू जागाच वसवाच काढून टाकू ना, मराठी भाषेत म्हणते तू वसवा. आपल्या बांधाच्या कडाला लय मोठमोठे झाड जर असले ना आणि त्याच्या फांद्याचा वासवा येतो, आणि मग त्याच्या कडाने किती पाणी द्या, खड टाका, खुरपा, काय करायचं ते करा, तिथलं पिकच येत नाही. असं बुट्ट बुट्ट राहतं, नाही येत नाही, नाही तर आलं तरी असं बुट्टच राहतं, आणि त्याला काही पिकही येत नाही. वसवा म्हणते त्याला. हे वसवा प्रभू काढून टाकणारे. हे वसव्यांनो, ख्रिस्तामधल्या संदेष्ट आणि सेवकाचं नाव घेतलेल्या वसव्यांनो, प्रभू तुम्हाला या फळ देणाऱ्या बागेतून किंवा फळ देणाऱ्या जमिनीतून किंवा फळ देणाऱ्या भूपृष्ठावरून किंवा परमेश्वराने नियोजन केलेल्या जागेवरून तुम्हाला काढून टाकेल. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले, परमेश्वराच्या विरुद्ध फितुरीचं भाषण. यांना हे समजत नाही, आपण लोकांसंग बोलतोय पण परमेश्वर ऐकतोय. यांना हे समजत नाही, आपण परमेश्वराच्या नावाने लोकांना सांगतो, म्हणजे परमेश्वर मध्ये येतोच ना. मग परमेश्वर असं खोटं नाटक सांगतो का, परमेश्वर असं लबाड सांगतो का, परमेश्वर असं लुटायला सांगतो का, परमेश्वर असं डुप्लिकेट सांगतो का, नाही सांगत. मग ज्या अर्थी संदेश म्हणतोय परमेश्वराने मला सांगितलंय, याचा अर्थ हे परमेश्वराबरोबर फितुरी करणारी जाती, फितरू पळकुटी. तर यांना काय करणार आहे परमेश्वर, तू म्हणत आहे की तुझी भूपृष्ठावरून तो काढीन तर काढीन, परंतु पण तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून यावर्षी तू खरोखर मरशील. यावर्षी तुमचं सत्य, तुमचं आहे कै स्व वै बू कू न अ. आता बाकीचे सांगतात पण न आणि अ नाही समजणार तुम्हाला. हे मी सांगतो परत एकदा, आपल्या प्रत्येक जाती धर्माचा मी आदर करतो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कै म्हणजे कैलासवासी, बू म्हणजे बुद्धवासी, वै म्हणजे वै असं वैकुंठवासी, स्व म्हणजे स्वर्गवासी. आता तुम्हाला अ आ आणि न याचा अर्थ नसेल समजला. आ म्हणजे अधोलोकवासी, न म्हणजे नरकवासी, आणि तो एक आलाय आता नवीन तोंडवासी. तोंडवाशीच जाते ती. कोण? हे फितुरीचे भाषण करणारे, हे परमेश्वर असणारे, हे लबाडीवर भरोसा ठेवणारे, हे देवाच्या लोकांना लुटणारे, हे देवाने त्यांना पाठवलं नाही, हे बळच आलेले मागे लागून. येऊ नको म्हणून कोणत्या डब्यात बसू, नाही नाही येतेच, ये मग घास भांडे. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात अनन्या संदेष्टा मेला. याला म्हणतात ओरिजिनल प्रॉफेट, भविष्यवाणी. आताच्या संदेष्टाने जर म्हणलं ना बिलियस लोकांना तुम्ही सुधरा नाही तर मारता नाही, वर्षी पाळकालाच पहिले दिवस मारी देईल, सोडणार नाही. ते म्हणजे आम्ही मरतो तो मर, पण हे आमच्या मरणावर टपलाय काय, याला जीवन द्यायसाठी पाठवले काय. मरण तुम्हाला मरणातून वाचवण्यासाठी देवाचं वचन आहे. हे मरण कोणतं? या ठिकाणी अनन्या मेला, ओरिजिनल तो मेला, पण आज आम्ही पापात मेलेलो आहोत. आज देखील ज्याचे आम्ही लबाडी करत आहोत, ज्याचे आम्हाला पाठवलं नाही तरी आम्ही येतो, ज्याचे आम्ही परमेश्वर विरुद्ध फितुरीचं भाषण करतो, ज्याचे आम्ही वचन पाळत नाही, ज्याचे आम्ही सत्य स्वीकारित नाही, ज्याचे आम्ही पवित्र होत नाहीत, ज्याचे आम्ही नवीकरण करत नाहीत, ज्याचे आम्ही पश्चाताप करीत नाही, याचा अर्थ आम्ही मेलेलोच ना. ह्या धडाला काय करता नुसतं आम्ही मेलेलोय तर. पण आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला मेल्यातून उठवण्यास समर्थ आहे. लाजराला 4थ्या दिवशी तर उठवतोय,
तर आज प्रभू येशूला आम्ही म्हटलं की प्रभू खरोखर आम्ही या पापात मरण पावलेलो आहे, पडलेलो आहे, घिसपत पडलोय, या गंधक नरक अग्नीमध्ये आहोत, या अशुद्धतेमध्ये आहोत, या पिढीमध्ये आहोत, या अज्ञानामध्ये आहोत, या खोट्या गोष्टी चालीरीतीमध्ये आहोत, या नामधारीपणामध्ये आहोत, या जगामध्ये आम्ही आहोत. प्रभू आज आम्हाला समजलंय, आता आम्हाला क्षमा कर, आम्हाला नवी बनव. प्रभू लगेच जीवदान देईन, जीवन. लाजराला चौथ्या दिवशी उठवलं, आम्हाला इथं उठविल, इथंही उठविल, इथं लाईव्हला जीवन जगत असताना मरणामधून उठविल. म्हणजे आमचं पापाचं शापाचं न आवडणारं जीवन परमेश्वर बदलील. आमचं गरिबीचं, आमचं कर्जबाजारीचं, आमचं आणखीन काय जे काही XYZ आमचं जीवन आहे ना, हे मेलेलं आहे. कणून कुठून काम करून यायचं, कणून कुठून जीवन जगायचं, सगळं टेन्शन, ताण, दबाव, काळज्या, दगदग, आजार, विकार, इकडं चमक तिकडं चमक, याच्यातून परमेश्वर उठविल. पण त्यासाठी आम्ही स्वतः परमेश्वराला म्हटलं पाहिजे की प्रभू मज पाप्यावर दया कर, क्षमा कर, मला बदलव, तुझं सामर्थ्य दे, अभिषेक दे. आतापर्यंत माझा धार्मिकपणा काही कामाचा नव्हता, आजपासून मला समजलंय की खोटपणा परमेश्वरासमोर सापडत नाही. दुसरंही काय, हे लबाड आणि खोटपणा. हनन्या आणि सफीरा बिचारे दोघं नवरा बायको पवित्र आत्म्याच्या विरोधात गेली. ओरिजिनल सेवकाला ते खोटं बोलली. ओरिजिनल देवाचा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहणारा योहान, पेत्र हे जे होते ना, ते परमेश्वरासमोर राहणारी, त्यांच्याबरोबर बसणारी, उठणारी, त्यांच्याबरोबर सेवा केलेली, पवित्र आत्मा कृपामंडित झालेली, परमेश्वराने त्यांना ओरिजिनल पाठवलेलं. तो म्हटला जा आम्ही तुम्हाला लांडग्यामध्ये कोकरा असं पाठवतो. पाठवलेला ज्यावेळेस हनन्या सफीरा म्हटले हो येस आम्ही इतक्यालाच जमीन विकली. तो म्हटला अरे बाबा का तू लबाडी करतोस. पटकेच हनन्या मिळाला, त्याचंही नाव हनन्याच होतं बिचाराचं. त्यांनी ही लबाडी केली, त्याला हे पाठवलं नव्हतं. परमेश्वराने त्यात लबाडी केली. परमेश्वरच्या तिथं मग प्रेषितांनी त्याला सांगितलं तू का लबाडी केलीस. तो मरून पडलं. ती आली तिकडून फेरफटका मारून स्त्रियातून. तिला विचारलं बाई सिस्टर सफेरा ही जमीन इतक्यांनाच विकली होती काय. तिने येस इतक्यालाच विकली होती. तो कशाला खोटी बोलत, कशाला लबाडी करते. अरे पवित्र आत्म्याविषयी का लबाडी करते. तुझ्या नवऱ्याने अशीच लबाडी केली ना, आता त्याच्या त्याला पुरून आले. हे जे दरवाजाजवळ जाऊन खांद्यात टिकावून खोरे दिसत ना, हे तो आज नवऱ्याला पुरून आले, टपक्यात पडून मिली. प्रभू ये परमेश्वर आहे. आता सध्या आम्हाला लय शिथिल वातावरण आहे, म्हणून आम्हाला याचं काहीच वाटत नाही. पण पूर्वीच्या काळचा जर काळ जर निघला, पवित्र आत्म्याचा कार्यक्रम जर निघला, देवाचा क्रोध जर निघला, देवाचा दंड जर काढला, ताबडतोब ऑन द स्पॉटला राईट नाव आपण म्हणतो, राईट नाव रिसिव्ह टेक इट होली ब्लेस. काय काय ब्लेस करतो. जस काही यांच्या घरातून थप्पे येतील त्या थप्प्यातून आणून देतील. अरे होली ब्लेस. या ठिकाणी जशा प्रकारे देवाचा सेवक संदेष्टा पाचारलेला यिर्मया आणि खोटा संदेष्टा हनन्या, ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस चकमक झाली, ज्यावेळेस ओरिजिनल देवाच्या सेवकाला परमेश्वराने सांगितलं आता त्याचा टायमिंग भरलाय, लय लुटलंय त्यांनी, लय लबाडी करायला लावली, लय लोकांना हे केले आता, आणि त्याचा आता लय झाले, तू त्याला जाऊन निरोप सांग. मग हा गेला. हा त्या ठिकाणी म्हटलं परमेश्वराने तुला पाठवलं नाही एक तर, ही चूक पहिली तुझी. नंतर एक झालं तर झालं, तू लोकांस लबाडीवर भरोसा ठेवायला लावला, सत्याकडे येऊ नाही दिलं. आजही प्रॉफिट लोक काय करते, सत्याकडे येऊच नाही देत, रिअल कडे येऊच नाही देत, ओरिजिनल कडे येऊच नाही देत, हे डुप्लिकेटच माल देते. लाली पावडर लावलेलाच माल घेते ते, ओरिजिनल नाही घेत. ओरिजिनल माल कावा कळतो माहिती का, रानात गेलं ना खुरपायला, कांदे कापायला किंवा आणखीन कुठं काही, मग उन्हात भाकरी खायला बसले ना, मग तवा ओरिजिनल समजतो. लाली पावडर वाल्याला फक्त एकदा उन्हात घेऊन जा बरं, त्यांना काही खुरपाई नका देऊ, नुसतंच उन्हात चालायला हवं त्यांना. बघा त्यांचा रंगरूप कसा बदलतो. मग इकडून वगळण तिकडून वगळण काय होईल त्याचं सांगता येत नाही. हे असे डुप्लिकेट लाली पावडरचे सेवा करणारी.
फितुरीचं भाषण करणारी. परमेश्वर म्हणतो जर तुम्ही बदलले नाही, आता हनन्या बिचारा जागेवर मेला, पण तुमच्या आणि माझ्यासाठी जर आम्ही बदललो नाही तर आम्हाला देखील मरण आहे. जगातल्या बॉडीचं देखील याचा जाळ होऊ पडता, पण आत्मिक जर आम्ही मरण पावलो म्हणजे डायरेक्ट नरकवासी, तोंडवाशी, आधलोकवाशी, इकडेच डायरेक्ट जातो. या ठिकाणी संदेष्टा ओरिजिनल मरण पावला बॉडीनी, पण आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत. आज आम्हाला याच्यातून उठायचं आहे. कदाचित मृत्यू हा शेवट नाही, मरण हा शेवट नाही, तर परमेश्वराच्या योजना तिथून चालू होतात जिथून परमेश्वराच्या सानिध्यात मनुष्य यायला सुरुवात होते. बॉडीने पण, जगाने पण, आध्यात्मिक मध्ये पण, आत्मिकतेमध्ये पण. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला. 7व्या महिन्यात. तुम्हाला एक प्रोफेसी सांगतोय, प्रोफेसाय. ह्याच वर्षी 7व्या महिन्यात अनेक खोटे संदेष्टे मारणार आहेत. लिहून घ्या तारीख, आजची तारीख घेऊन लिहून घ्या आणि 7व्या महिन्यानंतर ती तारीख लिहून घ्या. हे वचनच लिहून घ्या डायरेक्ट. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला. जर हे खोटे संदेष्टे जर बदलले नाही, ह्या 2022च्या 7व्या महिन्यात अनेक संदेष्टांचे नंबर लागणार आहेत, खोटे संदेष्टांचे. दिस इज प्रॉफिसाय. तुम्हाला ऐकायला भेटेल. ही परमेश्वराची योजना आहे. हे परमेश्वरचा दृष्टांत, हा परमेश्वरचं स्वप्न आहे, हे परमेश्वरचं दर्शन आहे, हे परमेश्वरची भविष्यवाणी, हे परमेश्वरचा पूर्वसंकेत आहे, हे परमेश्वरचं रहस्य आहे आणि परमेश्वरचं प्रकटीकरण आहे. आणि याच वचनाच्या पासून आणखी मी एक देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, त्यांना सॅल्यूट करतो. डॉक्टर बिशप आमोस सिंग, डॉक्टर आमोस सिंग यांनी देखील अशीच भविष्यवाणी केलेली की 2022च्या मध्यंतरी अनेक उलाढाली होणार आहेत. आणि त्या उलाढालीमध्ये ही एक उलाढाल होणार आहे. कोविडमध्ये तर बरेच गेले बिचारे. आता काही चांगलेही गेले तर काही खराबही गेलेत. आता तो भाग वेगळा आहे, आपण काही त्यांचा न्याय करणार नाही. पण तो खोटे संदेश पण होते त्याच्यात बरं का, बऱ्यापैकी होते. ओरिजिनल गेले तर देवाच्या दृष्टिकोनातून त्याच्या भक्ताचं मरण अनमोल. पण हे बाकीचे गेले तर काय गेले, तर देवाशी लबाडी केले, परमेश्वराशी लबाडी केले. म्हणून या ठिकाणी आणखीन परमेश्वरच्या नावाला पण धन्यवाद देऊया, महिमा सन्मान आदर त्याला देऊया. आणखीन पुढं यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 29 आणि वचन क्रमांक 8 ते 12 मध्ये देखील आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहणार आहोत. आता या ठिकाणी यिर्मया संदेष्टांचे बंदीवानस पत्र लिहिले, विजिट योजना, पूर्वसंकेत पत्राच्या द्वारे, लेटर रायटिंग. तर त्याच्यामध्ये 8व्या क्रमांकापासून सुरू करू. कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे. आलं बरं का परत संदेष्टावर विशेष तो. तुमच्यात वागणारे संदेष्टे म्हणजे आमच्यामध्ये वागणारे संदेष्टे बरं का, जे स्वतःला संदेष्टे म्हणतात, प्रोफेट म्हणतात, भविष्यवक्ते म्हणतात, चांगले प्रीचर म्हणतात, चांगले टीचर म्हणतात, हे आमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ यांनी तुम्हास फसवू नये. दोन गोष्टी आहेत. जगातलं दैवज्ञ काय आहे? अनेक ख्रिस्ती लोक म्हणतील की आम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यहोवा, परमेश्वराच्या व्यतिरिक्त कुणालाही दैव मानत नाही. आमेन, आमेन, आमेन. पण हेच लोक जगातल्या दैवताची पूजा करतात. हेच बिलीवर्स लोक जगातलं दैवज्ञ, त्याच्यावर भरोसा आहे आणि त्या दैवज्ञाचं नाव आहे मनी गॉड. काय? मनी गॉड, पैसा देव, पैसाच देव. हे संदेष्टे आणि पैसाच देव आहे. हे दोन प्रकारच्या लोकांनी आम्हाला फसवू नये, म्हणून सावधान राहा माझ्या बिलीवर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो. आणि जे ओरिजिनल देवाचे सेवक आहेत ते तुम्ही आणि मी. परमेश्वर म्हणतो आमच्यामध्ये वागणारे संदेष्टे कसे वागत आहेत?
त्यांचे फळ काय? आणि तुमचे दैवज्ञ म्हणजे जे पैशावर घमंड करतात, जे पैशासाठी जीवन जगतात, जे पैशासाठीच सगळं काही करतात, अशांनी यांनी तुम्हास फसवू नये. म्हणजे पैशाची लालच देऊन आम्ही फसू नये, पैशाचं भविष्यवाणी सांगून आम्ही फसू नये, आम्ही श्रीमंत हो अशी भविष्यवाणी करणाऱ्यापासून फसू नये. अहो इथं लिहिलंय हो, माझं काही मत नाही, मी फक्त परमेश्वरचा आत्मा मला त्याला रेव्होल्युशन देतो, मला त्या योजना समजून सांगतो, तशा मी आहे तशा तुम्हाला सांगतो. असं नाही की मी पूर्वी अभ्यास करीत बसलोय दिवसभर, मी दिवसभर कामाड कष्ट करून आलोय, डायरेक्ट इथं बसलोय, मी इथंच पवित्र शास्त्र वाचलंय, दिवसभर कधीच वाचलंच नाही, मला वेळच नाही मिळत. डायरेक्ट लाईव्हला सुटल्यानंतर मी देखील हे वचन आताच वाचलोय, जसं की रेफरन्स लिहून ठेवलेला, फक्त तो रेफरन्स काढला मी वाचलंय. आमच्यामध्ये वागणारे संदेश ते, मग आमच्यामध्ये चांगले पण आहेत, वाईट पण आहेत, खोटे पण आहेत, खरे पण आहेत, आत्मिक पण आहेत, जगिक पण आहेत, आध्यात्मिक पण आहेत, आणि सगळंच करेल. पैशासाठी पण आहेत आणि पैशासाठी पण नाहीत. मग आमच्यामध्ये जे संदेश आहे किंवा व तुमचे दैवज्ञ, म्हणजे आमचा जर सगळा भरोसा पैशावरच असेल, मी सगळं पैशाच्या द्वारेच करीन, तर ह्याच्याद्वारे आपण फसवल्या जाऊ नये म्हणून सावधान राहा. हे भविष्य आहे. तुम्ही ज्या स्वप्ने पाहण्यास लावता त्या द्रष्ट्यांचे ऐकू नका. तुम्ही ज्या स्वप्न पाहण्यास लावता त्या द्रष्ट्याची, त्या सेवकाची, त्या याजकाच्या, त्या प्रोफेटचं, तो कोणी XYZ असेल, ब्रदर फिदर कोणी असेल, सिस्टर वगैरे, त्यांचं तुम्ही ऐकू नका. होतंय काही तुम्हाला स्पष्टरित्या सांगतो. आम्ही ज्यावेळेस जातो, एक नावाजलेला पालक असतो किंवा नावाजलेली बहीण असते, सिस्टर, तिला भविष्यवाणी समजते, तिला दृष्टांत समजतात, तिला प्रकटीकरण समजतो, आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे, कुठं काय पुरलंय, कुणी पुरलंय, कुणी केलंय, कुणी बांधलंय, कुणी तुझं टोपलं हे बांधली, किंवा कुणी तुला शापित केलंय, किंवा किती तुला चिडी गुटी, किंवा कुठं तुला सैतानाच्या बांधून ठेवलंय, हे यांना समजत. मग आमची गरिबी हरिबी असती, मग आम्ही जातो त्यांच्याकडं, बघा माझं बघा ना काहीतरी, जाणत्या जोईशासारखं कार्यक्रम चालू आहे, जाणत्या जोईशासारखं. लोक जसं जातात ना जाणत्या जोईशाकडं बघायला, शकून बघायला, आमच्या जीवनात काय अडी अडचणी बघायला, आमच्यात शनी घुसला का आई घुसली बघायला, आमच्यात साडेसाती घुसली का आम्हीच साडेसाती इथं बघायसाठी जातात ना. तसंच ब्रदरकडे पण जातात, प्रोफेटकडे पण जातात, भविष्यवक्त्याकडे पण जातात, आणि हे पण सांगतात. तर ह्या लोकांपासून यांचं काहीच ऐकू नका. यांनी वचन तरी सांगितलं तर ऐकू नका. हे मोठमोठे प्रॉफिट भजेंद्र सिंग आणि आणखीन 2-4 लय, ते सगळ्यांची त्यांना तर मी नावं घेईन. मी काही कुणाच्या बापाला घाबरत नाही, माझा बाप स्वर्गीय, फक्त त्यालाच घाबरतो मी. तो सांगतो सांग, ह्या लोकांना तुम्ही घाबरू पण नका आणि यांचं आगत स्वागतही करू नका आणि यांचं ऐकूही नका. परमेश्वराने आतापर्यंत कुणाला भविष्यवाणी केली का? प्रॉफिट अशी पैशा पाण्याची डायरेक्ट जे काय आहे त्याचं लिख येशूच्या नावात, यांनी केलं, त्यांनी केलं, फलानी केलं, इथं ठेवलं. अरे तुला प्रभूने पावर दिला ना, येशूच्या नावात लगेच गायब करून टाक. कशाला सांगतो? आणखीनी केलं, फलानी केलं, तिथं पुरलंय, तिथं पुरलं तर जाळून टाक येशूच्या नावात. काय सांगतो? तुझ्या छापसाठी सांगतो का? परमेश्वरची छाप करा ना करायची तर, आणि जर देवापासून आहे तर करा. तुम्ही सांगा बिंदास, आम्हालाही प्रकटीकरण होतंय, आम्ही नाही त्याचा बाजार मांडीत. 22 वर्षापासून जर आमचं प्रकटीकरण सांगायला लावलं तर तुम्हाला माझी टाइमलाईन बघता बघता तुमच्या नेट उडून जाईल, तरी तुम्हाला चिन्ह चमत्कार दिसतील. हे सगळं देवाचं गौरव आहे, देवाचा सन्मान असो, देवाचा आदर असो. ज्या ठिकाणी दैवी वचन उभा राहतं त्या ठिकाणी चिन्ह आणि चमत्कार ऑटोमॅटिकली होतात. ते काही लिहून ठेवायच्या डायरीत नाही, मी एवढे मिरेकल केले, मी एवढे चमत्कार केले, मग ते असं होईल. येशू ख्रिस्त शेवटच्या काळामध्ये अनेक संदेश येतील, मी पण येईल त्याच्यामध्ये, तुम्ही पण असाल, बाकीचे पण येतील. त्याला वाटत प्रभू लय बक्षीस देतोय का, जगे घालून येतील, टोप्या बिप्या अशा वेगवेगळ्या मस्त पैकी, हातात सर्टिफिकेट, ब्रदर, स्वार्थिक, पास्टर, रेव्हरेंड, राय रेव्हरेंड, बिशप, आर्च बिशप, आमका फलाना बिस्ताना कोऑर्डिनेटर उभा राहते. येस पास्टर राजवाला कम हियर, लगेच जाईल मी छान. हो प्रभूजी,
गेट आउट. काय झालं प्रभूजी? चाल याचे हातपाय बांधून याला अंधार कोठडीत टाकून द्या. अहो प्रभूजी याला नरकात टाका, 2 दांडे टाका, पहिले गेले. अहो प्रभूजी मी तुझ्या नावाने संदेश दिला. प्रभूजी मी घसा ताणून ताणून बोललो. प्रभूजी मी कुणाला न घाबरता बोललो. प्रभूजी मी चिन्ह चमत्कार केले. प्रभूजी मी मिराकल केले. मी अनेक काही केलं. प्रभू म्हणशील केलं ना, गेट आउट. मी तुला ओळखीत नाही. याचे हातपाय बांधा आणि अंधार कोठडीत टाकून द्या. ही परिस्थिती कोणावर येणार आहे? याजकावर, ब्रदरवर, फादरवर. आणि हेच ते मिरेकल करणारे, मिरेकल मिनिस्ट्रीवाले, हेच ते दैवज्ञ, हेच ते खोटे संदेष्टे. आणि म्हणून मी आणि तुम्ही यामध्ये सापडू नये म्हणून परमेश्वरचं वचन आम्हाला सावधानतेचा इशारा देते. पण लोकांना हे जड जाते. जाऊ द्या, ज्यांना जायचं जड त्यांना जाऊ द्या. पण तुम्हाला जर तारण साधून घ्यायचं असेल, कारण एक दिवस माझाही न्याय होणार आहे, तुमचाही न्याय होणार आहे. त्या न्यायाच्या दिवशी आम्ही किती संदेश दिला, किती मोठी मिनिस्ट्री केली, किती लोकांना सुवार्ता सांगितली, किती लोकांपर्यंत मी पोहोचलो, किती लोकांच्या गळ्यात माझे फोटो होते, किती लोकांच्या घरात माझे फोटो होते, आणि किती लोकांच्या तोंडावर माझं नाव. अरे प्रभूजी तुझं नाव कमी पण माझं नाव ज्यादा होतं. म्हणून तर तुला नरकात टाकू राहिलो ना, कारण तू त्यांना शिकवलं नाही नाव कोणाचं पाहिजे. या ठिकाणी बायबल असं सांगतंय, तुम्ही ज्या स्वप्ने पाहण्यास लावता. आम्ही स्वतःहून सांगतो त्यांना, आम्ही तिथं नाही ना तरफाडो तर ते आपल्याला घरी येऊन सांगत नाहीत. आम्ही तिथं तरफाडतो. कशासाठी? गरिबी, चिंता, काळजा, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारची साडेसाती आम्ही तिथं तरफडतो. आम्हाला शेजारची येते. हो ना, आम्ही तिकडे गेलो होतो आणि बघा ना 6 महिन्यात आम्ही किती श्रीमंत झालो. हिला लगेच जाते उठ, गर्दर घेऊन जाते. प्रॉफिट साहेब, भविष्यवक्ते साहेब, सिस्टर प्लीज माझं बघा ना थोडं, काही दिसतंय का, काही दाखवतंय का, कोणी काही केलंय का. आम्ही गरिबी हरिबीतच जीवन जगतो. आमचं रोजचं भाकर खायचं वांद होतंय. घरात मस्त करतो पण पुरवल्याच जात नाही. मस्त पैसे कमीतो पण ते कुठं ना कुठं खड्डा पडतोच. सांगा ना आमचं काही पुरलंय का, सांगा ना आमच्यावर कोणी काही जादूटोणा केला, काय कुणी फेकलंय का काही, बघा ना. या गोष्टीसाठी येतात या खोट्या भविष्यवाक्यांना. तुम्हाला लय मारी वाटतो. तुम्हाला वाटतं का देव आम्हाला प्रोफेशन देतो? अहो तुम्ही त्यांचं टार्गेट बघूनच प्रोफेसी करता. तुम्हाला माहिती यांची दुखती रग काय, तुम्हाला माहिती तुमच्याकडे येणार आहे. आमच्यासाठी भविष्य सांगा ना तुम्ही डायरेक्ट. मी येतो तुमच्याकडे, सांगा माझं भविष्य, माझे प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो. पण वचन घेऊन येतो मी. वचन टू वचन सांगायचं. हे उचलली जी बंद लावली टाळ्याला, डोळे बंद करायचे, इकडे तिकडे बघायचं, आम काम राम 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 संभ्रम कुंभ्रम, काय काय ते येड्यावाने बोलायचं बावळट सारखं एकच शब्द 50 वेळेस. नीटनेटकी अन्य भाषा येत नाही राव त्या भजनदर सिंगला. खडमोड खाडमोड काय तो र र र र. अरे काय होतंय काय? आता मला पवित्र आत्म्याच्या खिलाफ नाही मी, अन्य भाषेच्या खिलाफ देखील नाही मी, पण मला पूर्णपणे पक्क ठाऊक आहे की जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करतो त्याला लक्षामध्ये अरे काय आहे का नाही, त्याचा तारतम्य आहे का नाही. एवढ्या वर्ष झाले मी ती भाषा ऐकतो, एकही शब्द बदलत नाही. खर काय माझ्यासारखं कशालाच पण नाही ताण. रा 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 खा 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 मा 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 हाडू गुतल्यासारखं बोलतो. हेच नाही लय ताशे बिलिंदर, लय तर लय फुटा फुटालय ते खोटे प्रॉफिट. आणि येणाऱ्या 2022च्या 7व्या महिन्याला हे खोटे प्रॉफिट लोक बरेचसे कमी होणार आहेत. मग माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही परत दुसरं खोटे प्रॉफिट कडे जाणार हे 100%. तुम्ही बदलणारच नाही. तुम्हाला तुपात मळा, तेलात मळा, साखरेत मळा, पाकात मळा, गुलाबजांबू मध्ये मळा, मधामध्ये मळा, बदलत नाही. बदला बदला, नाहीतर तुम्ही अधोलोकात ट्रान्सफर केल्या जातील, बदलल्या जातील. इथली बदली तिथं होईल आणि चांगल्या उंचीवर होईल. नरकात जिथं जास्तीत जास्त पीडा असेल ना तिथं होईल. परमेश्वरच्या नावाला पण धन्यवाद देऊया. त्यापुढे तो लिहित आहे की इर्म्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 29 आणि वचन क्रमांक आपण 8 ते 12 पाहत आहोत. त्यापैकी आपण 8व्या क्रमांकाचं वचन वाचलेलं आहे. त्यामध्ये लिहित आहे, संदेष्टे व तुमचे दैवज्ञ यांनी तुम्हास फसवू नये. तुम्ही ज्या स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका. त्याला काही पडत नाही. हे तुमचा आणि माझा प्रॉब्लेम घेऊन आम्ही जातो आणि आमच्याच प्रॉब्लेम ते सोल्युशन करते. काय म्हणजे आमचाच बुकान आमचाच देव आहे.
आम्हीच बनवलं ना आम्हीच लावायचं, आमचंच घ्यायचं ना आम्हालाच लावायचं. हे साखरपुड्यात कुकू ठेवलेलं यावं ना घरी, प्रत्येकाने एक एक डबी घेऊन तिथलंच घ्यायचं तिथलंच लावायचं, तिथलेच तांदूळ घ्यायचे तिथलंच लावायचं, तिथलीच साखर घ्यायची तिथंच देऊन टाकायची नवरी नवर द्यावं. काय काय मा बघतो असे पण येत नाही, पण आता लय भारी तो वधून वर आहे ना पैसे असे दाबून ठेवी देत, लपून ठेवी देत. आता पहिले ताटात ठेवायचे ना ते तिथून उचलून तेच द्यायचे. लय हुशार आता, म्हणजे त्यांचंच घ्यायचं आणि त्यांनाच द्यायचं. हे असंच आहे, आमचेच प्रश्न घ्यायचे ना आमच्याच प्रश्नाचं तोडमोड करून आम्हाला उत्तर द्यायचं, झालं प्रॉफिट, झालं त्याचं दानपत्र जमा. यांचं तुम्ही ऐकू नका असं परमेश्वर म्हणतो. माझं म्हणणं नाही बाबा तुम्ही ऐका, हो आपलं काही म्हणणं नाही, परमेश्वरचं म्हणणं आहे. म्हणून मी वारंवार तुम्हाला रेफरन्स देत असतो. ते माझं म्हणणं नाहीये, हे देवाचं म्हणणं आहे. कुणी एखाद्याने म्हणू नये पाळक साहेब तुमचं म्हणणं असं नाही, तुम्हाला राग असेल पाळक लोकांचा. नाही नाही, आपल्याला पाळक लोकांचा नाही, मला खोट्या पाळक लोकांचा राग आहे, मला खोट्या संदेशाचा राग आहे, मला खोट्या प्रॉफिटचा राग आहे, मला खोट्या भविष्यवक्त्यांचा राग आहे, मला खोट्या बिलिव्हर्सचा देखील राग आहे. एक वेळेस बिलिव्हर्सचा कमी येतो बरं का, पण बाकीच्या पोस्टवाल्यांचा लय राग. पुढे तुलित आहे 9व्या वचनामध्ये, कारण ते माझ्या नामाने तुम्हास खोटा संदेश देतात. का त्यांचं ऐकू नका, ते नाव मात्र माझं घेतात पण खोटा संदेश देतात. मी त्यास पाठवले नाही असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची 70 वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करेल. आता या ठिकाणी 70 सप्तकाचा 70 वर्षाचा बाबेलचे 70 वर्षाचा एक भविष्य, एक प्रकटीकरण आहे, एक रेव्होल्युशन आहे. हा एक दृष्टांत आहे, एक स्वप्न होतं, एक रहस्य होतं, हे पूर्वसंकेत होतं आणि हे पूर्ण झालेलं आहे. ही भविष्यवाणी जी ना जुन्या काळातली ही पूर्ण झालेली आहे. परंतु आज आमच्या जीवनामध्ये काही थोडासा वेळ राहिलेला आहे. त्या वेळेमध्ये जर आम्ही बदललो तर परमेश्वर म्हणतो की तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे, सुवचन म्हणजे शेवटी वचनावरच आलं, ते संबंधाने पूर्ण करेल. मग आमच्या संबंधाने परमेश्वराची काय योजना आहे, आमच्या संबंधाने परमेश्वराचं काय स्वप्न आहे, आमच्या संबंधाने परमेश्वराचं काय रहस्य आहे, आमच्या संबंधाने परमेश्वराचे काय प्लॅन आहेत, काय योजना आहेत, आमच्या संबंधाने परमेश्वराने काय इच्छा दर्शन केलेलं आहे, आमच्यात आहेत. परंतु परमेश्वराने आमच्यासाठी काय निर्माण केलेलं आहे. 11व्या वचनामध्ये तो परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, येणाऱ्या भावी दिवसांमध्ये जर तुम्हाला सुस्थिती हवी असेल तर देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठूनच तुमची परिस्थिती बदलणार नाहीये. बॉन्ड पेपरवर मी लिहून देतो. येस, वचनाकडे वळाल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलणार नाही. ज्यांची ज्यांची परिस्थिती वचनाकडे न येता बदललेली तुम्हाला दिसत आहे, हे सर्व अधोलोकाचे आणि नरकवासीचे कारणीभूत आहेत. हे सर्व परमेश्वराच्या व्यतिरिक्त आहे. हे फक्त त्यांना इथंच आहे, येणाऱ्या युगात त्यांना चांगल्या गोष्टी नाही. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वेळ झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये आपण याच 11व्या वचनाच्या माध्यमातून आपण पुढचं चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राशू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून तो येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यवानात आणि ज्या त्यांनी आमच्याविषयी तुमच्याविषयी ज्या संकल्पना ज्या हिताच्या आहेत, जे चांगले आहेत, ते भेद येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो पूर्णतेच नेऊ यासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र तो सेनाधीश दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर पित्या आम्ही तुझी उपासना करतो, तुझी स्तुती करतो, तुझा आदर करतो, तुला सन्मान गौरव महिमा देत असताना प्रिय प्रभू येशू प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था,
परमेश्वर देव बाप्पा लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, ज्यांना परमेश्वर या 2022 मध्ये परिवर्तनासाठी, पश्चातापासाठी, नवीकरणासाठी बोलत आहे ते सर्व माझे प्रिय लेख, त्याचप्रमाणे प्रभूच्या नावात आमच्या भारत देशाचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याच प्रकारे सर्व देशाला विशेष करून जगातलं एक अन्नधान्य पुरवणारा शेतकरी वर्ग आणि त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याचप्रमाणे आमच्या विषयी तुझे जे संकल्पना आहेत, जे आमच्या हिताचे आहेत आणि ते हित साधण्यासाठी आम्ही तुझ्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करावं, तुझ्या वचनाचं बीज आमच्यामध्ये पेरून घ्यावं, तुझ्या वचनाप्रमाणे मी अनुकरण करावं, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाच्या पापाचं दयेचं पांघरून घाल आणि येणाऱ्या दिवसामध्ये खरं स्पिरिच्युअल जीवन आम्ही जगावं, वचनाचं जीवन आम्ही जगावं, सत्यामधलं आम्ही जीवन जगावं, पवित्र आत्म्याचं मधलं आम्ही जीवन जगावं, अशी कृपा तू आम्हावर कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.